पावसामुळे संभाजीनगर पाण्याखाली, ग्रामीण पट्ट्यातील शेतीचं अतोनात नुकसान, तर जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात 9432 क्युसेकनं विसर्ग। मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग, तर जळगावलाही तडाखा। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं, सोलापुरातही कहर। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानांची धाव। शिर्डीतील साई संस्थान आणि तुळजापूर मंदिर संस्थानाकडून प्रत्येकी 1 कोटी, तर शेगावमधून 1,11,00,000ची मदत। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा, फील्डवर उतरून काम करण्याच्या स्पष्ट सूचना। पालिका निवडणुकीत वाटाघाटीवेळी आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही। पक्षाच्या बैठकीत शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना शब्द, कुणाच्याही युतीची चिंता नको, त्यांची गणितं सर्व आपल्याकडे। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही भाष्य। जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा। छापेमारीत बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त, ललित कोल्हेंसह 8 जण ताब्यात।